मी हटला हटला काही विषय मला पहिला कळालंच नाही. होय, म्हणजे आमच्या घरात ना हे आणि माझ्या मोठ्या सासूबाई दोघे जण आवडीने हे घरे साफ करायचं काम करतात. आणि आपण एवढे सगळे कष्ट काढले म्हणजे बाबेला नक्कीच भाजी आवडेल. होय, नक्कीच आवडेल. हो, भारीच दिसते भाजी. होय, आणि आम्ही भाजी ना ही अशीच खातोय म्हणजे यासोबत भाकरीसोबत म्हणा किंवा होय, भाजी भातासोबत वगैरे आम्ही भाजी खात नाही. नुसतीच. हा आहे अशीच भाजी खायला घ्यायची, एक नंबर लागतोय. फणस बघून तुम्हाला समजलं असेल की आज मी फणसाची भाजी करणार आहे. पण फणसाची भाजी करून दाखवायचा ना एक वेगळा विषय आहे. कृष्णाईला ना आईची हातची फणसाची भाजी खायची होती, पण आई तर आता इथं नाही. मग मी म्हणलं आपण फणसाची भाजी करून कृष्णाईला देऊया, बघूया कृष्णाईला आवडते काय. मग मी फणस आणलाय आणि रत्नागिरी मागे 2 वेळा गेलो मी ना, फणसाची भाजी कशी करतात बघितलेली, त्यामुळे मला माहित आहे की बाबा फणसाची भाजी कशी करायची. तर आता आपण बाबेला फणसाची भाजी करून देऊया, बघूया त्याला खायला आवडते काय फणसाची भाजी. आता आपण भाजीसाठी घरी काढून घेऊया आणि पहिला हा सगळा फणस आपण कापून घेऊया. आता आपण हाताला आणि कोयतीला तेल लावून घेऊया. हा सगळा मधला भाग आहे ना गऱ्याला म्हणजे लागून जो असतो तो सगळा आपण काढून घ्यायचा व्यवस्थित, म्हणजे कसं गरे काढायला आपल्याला सोपं पडते. आणि ते एकदम घासून काढायचं गऱ्याला. असं फाकवलं ना नुसतं की कसं सगळं गरं सुट्ट होतं. आपल्याला गरे आणि त्याच्या ब्या सगळंच असं काढून घ्यायचं आहे. ब्या टाकून बिकून द्यायची ना, ब्या महत्वाचा विषय. बिया खायलाच भारी लागतात. बिया म्हणजेच ना आम्ही याला अटला बोलतो, कोकणी भाषेत अटला. सुरुवातीला मी ह्यांना अटला अटला असे म्हणायचे, ह्यांना काय समजायचं नाही बियांचं, तर या बियांना आम्ही अटला म्हणतो. हटला हटला काही विषय मला पहिला कळालंच नाही. होय हटलाच आणि कोळंबी टाकून भाजी एक नंबर होते, होय होय, ती तर भारीच लागते भाजी. खतरनाक. आईन बघा मागे बनवलं नव्हती ना अटलाची भाजी, अशी कोलिम टाकून एक नंबर लागते ती एक नंबर भाजी. विषय आणि मी पहिल्यांदाच खाल्लेली. होय, तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती त्याची रेसिपी आहे, नक्की बघा. किंवा ही भाजी आहे ना फणसाची, कोलिम टाकून पण भारी लागते. या म्हणजे घरात कोलिम टाकायचं. हा, मस्त लागते खायला. एकदा ती पण बनवूया आपण. रविवारी करावं लागतं विषय. रविवारी करूया. एक तुम्हाला गरा काढून दाखवतो मी. असं नुसतं वडला ना की सगळ्या गरा निघतोय. हे पांढरं दोरं काढायचं आणि गरा सगळं ओपन करून ना त्यातलं बी वेगळं आणि गरा वेगळा करायचा. मी बी पण आपल्याला ना लागलंच काढून घ्यायचं आहे, कारण की नंतर फोडून ना भाजीत आपल्याला बी घालायचं आहे आणि गरा करायचा आहे. असं करून सगळं काढून घेऊया आपण. फणसाचं घर काढायला ना हौशी माणूस पाहिजे, होय, तर कटाळा असलेल्या माणसाचं हे काम नाही. कारण कसं जरा वेळ खाऊ काम आहे ना. मला आणि माझ्या मोठ्या काकी आहेत, त्यांना लय आवडते असं फणस वगैरे हे करायला. होय, फणसाचं घर काढाय, शेंगा हे करून द्या. म्हणजे आमच्या घरात ना हे आणि माझ्या मोठ्या सासूबाई दोघे जण आवडीने हे घरे साफ करायचं काम करतात. म्हणजे कापा जरी फणस असेल, बरका फणस असेल, तर अख्ख्या घरासाठी दोघेच गरे साफ करून निवडून ठेवतात एका प्लेटमध्ये सजवून. हे बघा इथे सगळ्या आपण आता घरं काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ना ह्या ब्या पण सगळ्याच्या फोडून घ्यायच्या. फोडायच्या म्हणजे काय करायच्या, एका ब्याचे 2 ते 3 तुकडे करायचे आणि चेचून घ्यायचे आणि वरती जे कवर असतं ना पांढरे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण की खाताना आपल्याला दाताखाली येत नाही, ते आपल्याला खायला पण सगळी भाजी चांगली लागते. आता आपण सगळ्या ब्या फोडून घेऊया. हे बघा असं जरा फोडला ना की लगेच वरचं कवर निघतंय. हे बघा असं
सगळ्याच्या ब्या आता आपण फोडून घेऊया. बाबा हे सगळ्या ब्या घालायच्या. हा सगळ्या घालूया, गरे पण जास्त आहेत ना. आणि आपण एवढे सगळे कष्ट काढले म्हणजे बाबेला नक्कीच भाजी आवडेल. होय नक्कीच आवडेल. हे बघा सगळे आपले गरे आणि ह्या सगळ्या ब्या असं साफ करून झालेले आहेत. आता आपण हे सगळं आहे ना धुवून घेऊया चांगलं. आता आपण भाजी बनवायला सुरू करूया. सगळ्यात पहिला मी 3 ते 4 मोठे कांदे बारीक असे चांगले कापून घेतो. कांदा जरा जास्त घालायचा म्हणजे भाजी कशी चांगली लागते. बारीक आपल्याला चौकोनी कांदा चिरायचा आहे. आणि बाकीचं पण सगळं साहित्य मी काढून घेतले. तुम्हाला मी ते भाजी करतानाच दाखवतो काय काय साहित्य घेतलंय ते. कांदा सगळा बारीक चिरून घेतलाय. आता आपण भाजीला फोडणी देऊया. सगळ्यात पहिला आपण तेल घालूया. भाजीला ना आपल्याला कांदा जेवढा आहे तेवढं तेल घ्यायचं म्हणजे कांद्याला लागेल बरोबर असं तेल घ्यायचं. जास्त पण भाजीत तेल नको. तेल तापले. आता आपण यात मोहरी टाकूया. बघा मोहऱ्याची तडतडली ना की आपल्याला ह्यात चेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे. मी लसूण असा साली काढून चेचून घेतलाय. आणि लसूण लाल झाला की लगेच आपल्याला ह्यात कढीपत्ता टाकायचा. आता आपल्याला ह्यात टाकायचं आहे हिंग. बघा अशी मस्त फोडणी तयार व्हायला पाहिजे, अजिबात करपायला नको. होय मस्त झाली तयार. झालं ना चांगली फोडणी? होय मस्त झाली आहे, तरच चव येणार ना भाजीला. होय. आता आपण यात कांदा टाकूया. कांदा ना आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा. आणि चांगला नरम होईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा. बघा कांदा चांगला असा आपला नरम झाला की नाही. आता आपण ह्यात टाकूया पहिला हळद, त्यानंतर लाल मसाला आणि गरम मसाला. आता हे सगळा मसाला आहे ना चांगला असा तेलात परतून घेऊया. की आपल्याला ह्यात त्या फणसाच्या सगळ्या ब्या टाकायच्या. ह्या अशा ब्या टाकल्या ना की लगेच आपल्याला जेवढ्या ब्या आहेत त्याच्या अंदाजाने मीठ टाकायचं. आणि सगळ्या ब्या आपण परतून घेऊया चांगल्या. पहिला ब्या का टाकायच्या कारण की कसं होतंय ब्या जरा शिजायला वेळ लागतो ना. होय फणसाचे गरे कसे लगेच शिजतात तसं ब्या नाही, ब्या जरा शिजायला वेळ घेतात. त्यामुळे आपण पहिला ब्या टाकायच्या, ब्या जरा शिजवून घ्यायच्या आणि मग गरं टाकायचं. आता आपल्याला यात पाणी ओतायचं आहे. हे बघा पाणी पण आपण ब्या जेवढ्या आहेत त्या अंदाजानेच पाणी ओतायचं म्हणजे ब्या शिजतील एवढ्यात. पाणी पण भाजीत कसं आपल्याला भाजी सुक्की करायची आहे त्यामुळे भाजीत जास्त पाणी ठेवायचं नाही. आता आपल्याला हे ब्या आहेत ना सगळ्या चांगल्याची वाफ लावून घेऊया म्हणजे चांगल्या शिजतील. 3 ते 4 मिनिटं ना मस्त अशी वाफ लावून घेतली बघा. आल्यात ना शिजत ब्या. होय. आता आपण ह्यात गरे टाकूया आणि परत एकदा भाजी चांगली शिजवून घेऊया. आपण आता गरे टाकलेत ना लागलं तर आपल्याला हे खोबरं टाकायचं आहे. आता आपण मगाशी बियांच्यासाठी मीठ टाकलेलं ना त्यामुळे आता गऱ्यासाठी तेवढंच अंदाजान थोडंसं मीठ टाकायचं. आणि लागलं तर आपल्याला ह्यात कोथिंबीर घालायची आहे. आणि आता सगळी भाज्या पुन्हा परतून घेऊया. भाज्या आपण परतल्या आता गॅस सुद्धा कमी करायचा आहे. आणि भाजी बघितला काय कसला टॉपचा विषय दिसायला लागला. होय मस्त दिसते आहे. आता आपण यावर झाकण ठेवायचं. झाकणावरून आपल्याला असं थोडंफार पाणी ओतून ठेवायचं म्हणजे कसं भाजी खाली लागत नाही
आणि भाजी आतल्या आत वाफेवर चांगल्याची शिजते. आणि गॅस कमी करून ना भाजी चांगल्याची शिजवून घेऊया. एक 10 ते 15 मिनिटं भाजी आपण शिजवून घ्यायची. आपण आता हे झाकण काढूया आणि भाजी एकदा ना परतून घ्यायची. मध्ये मध्ये ना 1-2 वेळा चांगल्याची भाजी परतून घ्यायची. भारी दिसते आता. होय, अजून थोडीशी व्हायला पाहिजे. होय. आणि बघा वाफेवर चांगले शिजायला लागले. गरे पण बघा असे एकदम मऊ व्हायला लागलेत. आता आपण पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि एकदा वाफ लावून घेऊया. हे बघा आपली भाजी सगळी तयार आहे. हो, भारीच दिसते भाजी. होय, आणि अशी सुक्कीच ठेवायची आहे आपल्याला. बघा पाणी वगैरे काय कुठे दिसते का भाजीत. आता आपण ना ही भाजी बाबेला खायला देऊया आणि बाबेला विचारूया भाजी कशी झाली. भाजी भारी झालीच असणार कारण दिसते मस्त. होय होय, आणि आम्ही भाजी ना ही अशीच खातोय, म्हणजे यासोबत भाकरीसोबत म्हणा, होय. भाजी भातासोबत वगैरे आम्ही भाजी खात नाही. नुसतीच. हा, आहे अशीच भाजी खायला घ्यायची. एक नंबर लागतोय विषय. होय. अहो, ही भाजी मी खाऊन बघितली, एकदम भारी झाली. हा, मस्तच झाली. आई जर इथे असती ना आता तर आईला पण ही भाजी आवडली असती. एकदम भारी झाली आहे. बघितलं ना, बाबेला सुद्धा भाजी आवडली म्हणलं तुम्हाला सुद्धा आवडणार. तुम्ही अशीच अशी भाजी नक्की करून बघा. एक नंबर भाजी होत्या. आणि आता तर मी भाजी खायला घेणार आहे. आणि लवकरात लवकर तुमच्याकडे जर फणस अवेलेबल असेल तर उद्याच्या उद्या ही भाजी करायला घ्या. एक नंबर होत्या भाजी. आणि आता तर सीझनच आहे ना, त्यामुळे फणस तुम्हाला सहज मिळेल हो, आणि बाजारात. कुठेही अवेलेबल होईल होय. सहज फणस. त्यामुळे बिंदास तुम्ही भाजी करा. आणि एकदम करायला सोपे आहे. फणस साफ करायला जरा वेळ लागतो, पण त्यानंतर अजिबात वेळ लागत नाही. 15 ते 20 मिनिटात भाजी ही तयार होते. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.